नागरिकांचा विकास हा तिथल्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो आणि तो साधण्यासाठी त्या भक्कम असणं गरजेचं आहे। सोलापूर तसं एक गजबजलेलं शहर आहे। या शहरातील महामार्ग तसेच शहरांतर्गत रस्ते हे कायम वाहतूक कोंडीत अडलेले असतात। त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची डोकेदुखी कमी करण्यासाठी प्रणितीताईंनी गांभीर्याने लक्ष घालून रस्त्यांचं रुंदीकरण, दुभाजकासह चौपदरीकरण, चोख ड्रेनेज व्यवस्थेची देखभाल, बायपास रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणि पुणे सोलापूर हैदराबाद महामार्गाचं काम वेगात होण्यासाठी सूचना केल्या। तसेच जिल्हा नियोजन मंडळाकडून रस्ते, पाणी, ड्रेनेज, लाईट अशा अनेक सोयी सुविधांसाठी पहिल्यांदाच 100 कोटींचा निधी मंजूर करून दिला। आपल्या आमदार निधीतून 82 लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांनी केला। आज त्यांच्या या विकासाभिमुख निर्णयांमुळे सोलापूरकरांचं आयुष्य सुखकर होण्यास मोलाची मदत झाली। सोलापूरची लेक म्हणून ताईंनी आपल्या सोलापूरकरांच्या समस्या जाणल्या आणि त्या सोडवण्यासाठी त्या कायम झटल्या आहेत। लोकसभा 2024च्या निवडणुकीत काँग्रेसच्या हात या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि आपल्या प्रणितीताईंना निवडून द्या।